हाय, तर आम्ही गेलो होतो मस्त तिचं मॅटर्निटी शूट करायचं होतं. हे म्हणजे हे फोटोशूट किंवा फोटोग्राफीचं कुठलं लोकेशन आहे ते आम्हाला इंस्टा पेजवर सापडलेलं होतं. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला लिंक टाईप करा, मी पाठवून देईल. आणि ह्या दोघांचं गाडीमध्ये नकरत चालू होता. दीदीचं सेवन पण आता कंप्लीट होणार आहे आणि दीदी गावाकडे डिलेवरीसाठी जाणार आहे, म्हणून दीदी आत्ता काही शूट करून जाणार आहे. आता हे दुसरे बेबीचे दीदीचे आणि तुम्हाला सांगून देते, आमच्या दिदीला नंतर सांगेल की आमच्या दीदीला तर 7 मंथ कंप्लीट होईल हे मी सांगितलं आहे. मी दोघांचं नखरं आणि दीदी म्हणत होती, बाई मला नको घेऊ नको घेऊ, तिला असं काही फोटो काढायला नाही आवडत. मग श्रीचे पप्पा अशी काही गाडी चालवत होते आणि त्या दोघांचा नखरा चालू होता. आमची दीदी म्हणजे ना, तिला ना असं कुठलंच आवडत नाही जास्ती, अशी काय मस्ती चालू होती. आमची दीदी जरा गरीब आणि शांत स्वभावाची आहे, हे तर मी सांगून देईनच तुम्हाला. आणि मी ना खूपच आगाऊ आहे तिच्यापेक्षा. माझं सरी पण मस्त आम्ही लोकेशनवर पोचलो आणि लोकेशनवर पोचल्यावर आतमध्ये गेलो किंवा पॅकेज बघितली त्यांची. खूप सुंदर अशी पॅकेज जे आहेत आणि तिथलं स्टुडिओ पण खूप सुंदर आहे, तुम्हाला मी दाखवून देते. तिथे काही शूट चालू होतं मंथन जांचरीचं, असं काही कुठं गेल्यावर आगाऊपणा थांबत नाही. मग असं काही मी तुम्हाला दाखवलं. खूप मोठा असं स्टुडिओ आहे आणि तिथे गेल्यावर हे बघा आमच्या दोघांचा नखरा. शूट पण चालू होतं तिथं, म्हणून मी तुम्हाला शूट पण दाखवलं. हे पण इथे एक शूट होतं. मग पॅकेजचे आम्ही डन करून निघालो घरी. आणि घरी निघाल्यावर असं काय आम्ही नाश्त्याला घेतलं होतं. तिला खायची होती जोगेश्वरीची भेळ, म्हणून तिला घेतली जोगेश्वरीची भेळ. आणि म्हणतं तर लईच आवडला ते लंगर राईस. त्यांना म्हणत होते अहो खा, तर काय ते खातच नव्हते. नको नको. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.